नेती हेच दुःखास्पदे द्वे, हीच दोन दुःखाची आस्पद म्हणजे ठिकाणं आहेत. मी आणि माझे ही दुःखाची खरी ठिकाणं आहेत. त्यामुळे होतं काय, जीवनामध्ये कठीण प्रसंग मनुष्य अनुभवून सुद्धा ज्यावेळी स्वतःच्या पत्नी मुलं संपत्तीचा जर नाश झाला तर खूप दुःख होतं. पण तेच जर दुसऱ्याच्या पत्नी मुलं संपत्ती कशाचा जर नाश झाला, काही त्या दुसऱ्याच्या बाबतीत दुःखद घटना घडली तर थोडंसं दुःख होतं. पण जसं स्वतः बाबतीत होतं तसं होत नाही. म्हणजे दुःख घडणारा प्रसंग देत नाही, तर त्या प्रसंगाला असलेली ममता देत असते. दुसऱ्याला आग लागली, घराला काय झालं तर अरे अरे वाईट झालं एवढंच वाटतं. पण ते आपल्या बाबतीत झालं तर अरे किती वाईट वाटतं. का? कारण हे माझं आहे आणि ते दुसऱ्याचं आहे. दुःखाची कारणं काय आहेत? ममता आणि अहंता. एकदा गंमत अशी झाली, आम्ही ट्रेननी जात होतो लांब पल्ल्याला कीर्तनाला बाहेर, आणि समोरच्या सीटवर एक आजोबा येऊन बसले होते. एसीचा डबा होता, 2 टायर एसीमध्ये. आणि तिथे कशी व्यवस्था असते की येणाऱ्या प्रत्येकाला हंतरुण पांघरुण उशी बेडशीट सगळं ते खाकी पाकिटामध्ये देतात, आणि आल्यावर ज्यानं त्यानं आपलं हंतरुण घ्यायचं. तसं त्या आजोबांच्या सीटवर एका मनुष्यानं ते सगळं हंतरुण पांघरुण आणून ठेवलं. आणि ते आजोबांना माहीत नव्हतं की असं सगळी व्यवस्था असते. ते म्हणाले, अरे हे काय साहित्य, हे माझ्या इथे का कुणी आणून ठेवलं, कुणाचं सामान आहे, असं विचारेपर्यंत तो कर्मचारी निघून गेला. तर मी त्यांना म्हटलं, आजोबा हे साहित्य तुमचंच आहे, त्यानं तुम्हाला वापरण्यासाठीच आणून दिलं, तुम्ही ते वापरा, तुमचंच आहे ते, काही काळजी करू नका. ते म्हणाले, छे छे असं कसं वापरता येईल, उद्या उतरताना माझ्याकडनं पैसे मागितले तर. मी म्हटलं, अहो ह्याचे पैसे तुमच्या तिकिटातून आधीच घेतले, आता हे तुमचं झालं, घ्या तुम्ही. म्हणून त्यांनी अरे वा छान सोय आहे असं म्हणत आता बॅगेतली शाल काढायला नको म्हणून ते सगळे हंतरुण पांघरुण झटकून घालून घेतलं, झोपले. सकाळी 7 वाजता गाडी प्लॅटफॉर्मला आली आणि आजोबांनी काय केलं, सगळ्या पांघरुणाच्या घड्या केल्या आणि बॅगेत भरायला लागले. बॅगेत भरतायत इतक्यात तो कर्मचारी म्हणाला, रखो रखो, हे नेता येणार नाही, हे तुमचं साहित्य नाही. ते काय म्हणाले, असं कसं नाही, हे मी माझ्या नातवासाठी नेणार, कारण याचे पैसे माझ्या तिकिटातून घेतले, आता हे माझं झालं, हे मी नेणार. तो मनुष्य म्हणाला, हे तुमचं झालं नाही, हे रेल्वेचं साहित्य आहे, तुम्हाला वापरायला दिलं, ठेवा बघूया इकडे. ते म्हणाले, असं मी काय ऐकणार नाही, मी हे घेऊन जाणार. त्यांचं लागलं भांडण. मी त्यांना मध्ये पडून सांगितलं, आजोबा तुम्हाला मी सांगितलं ते बरोबर, याचे पैसे तुमच्या तिकिटातून घेतले बरोबर, हे तुमचं झालं अगदी बरोबर, तुम्हाला वापरायला दिलं नक्कीच, पण कुठपर्यंत, प्रवास संपेपर्यंत. एकदा का प्रवास संपला की हे सगळं इथंच ठेवायचं आणि गाडीतून खाली उतरायचं ताबडतोब. तसं देह स्त्री पुत्र मित्र अनुचर हय वृष हे सगळं आपलंच, पण कुठपर्यंत, जीवनाचा प्रवास संपेपर्यंत. एकदा का प्रवास संपला की हे सगळं इथेच ठेवायचं आणि गाडीतून खाली उतरायचं. त्यामुळे कशाची चिंता आहे हो, हे काही कायम आपलं नाही इथलं काही. आम्ही किती चिंता केली, खेद केला, शोक केला, काळजी केली, तरी यातलं काय आपलं आहे सांगा. हा देह तरी आपला आहे का चिंता करण्यासाठी, तो सुद्धा इथंच ठेवायचा आणि पुढे निघून जायचंय ना. मग काही काळजी करू नकोस. एकनाथ महाराज म्हणाले पूर्वरंगामध्ये, आवडीने भावे हरिनाम घे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे, आवडीने भावे हरिनाम घेसे, हरिनाम घेसे, हरिनाम घेसे. सावरकर यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती आहे. त्यांच्यासाठी आपल्याला एक सार्वजनिक समर्थन निवेदन द्यायचं आहे. ते कशासाठी? तर विषय असा आहे की सावरकर सदन मुंबई यास राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित करण्याच्या समर्थनार्थ. त्यासाठी हे काही फॉर्म्स आहेत. त्यामध्ये लिहिलेलं आहे की मी खाली सही करणारी भारतातील नागरिक म्हणून सन्मानपूर्वक पुढील प्रमाणे निवेदन करतो किंवा करते की मुंबईमधील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान. 28 वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या सदनात वास्तव्यास होते. याच सदनात सावरकरांनी आत्मार्पण सुद्धा केलं. हे सदन ऐतिहासिक स्थळ असून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यास विशेष राष्ट्रीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. भारताच्या संविधानातील कलम 14 समानता, कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण व कलम 51 सांस्कृतिक वारसा जपणे हे नागरिकांचे कर्तव्य या तरतुदींनुसार अशा स्थळांचे संरक्षण करणे ही घटनात्मक जबाबदारी आहे. एन्शंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ॲक्ट 1958 अंतर्गत केंद्र सरकारला एखाद्या स्थळाला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित करण्याचा वैधानिक अधिकार असतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा मान देण्याचे नाकारले आहे, फक्त सावरकर सदन 100 वर्ष जुनं नाहीये म्हणून. हे काही कारण होत नाही. त्याचं कारण असं की काही स्थळं घटना घडल्यावर लगेच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली गेलेली आहेत. अशी काही उदाहरणं आहेत. त्यामध्ये परमवीर चक्र विजेता मेजर शैतान सिंग व कुमाऊ रेजिमेंटच्या 13 बटालियनच्या 114 जवानांनी रेझांगला दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जागा, तसेच शहीद तुकाराम ओंबाळे यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जागा यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून लगेच घोषित केलं गेलेलं आहे. जर असं असेल तर मुळातच राष्ट्रीय स्मारकासाठी 100 वर्षाची अट का? आणि यासाठी प्रत्येक सावरकर प्रेमींनी आपलं एक कर्तव्य पार पाडावं. हे फॉर्म उद्यासुद्धा उपलब्ध राहतील. आजही ज्यांना जमेल त्यांनी याच्यावर आपलं नाव, पत्ता आणि एक मोबाईल नंबर टाकून सही करावी. ही अट लगेच काढण्यात यावी. यासाठी त्वरित सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. मी वरील निवेदन सार्वजनिक हितासाठी स्वेच्छेने व कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या अपेक्षेशिवाय देत असून संबंधित सार्वजनिक हित याचिकेस माझे पूर्ण समर्थन दर्शवतो असे यामध्ये लिहिलेलं आहे. हे तुमच्या माहितीसाठी घाईत वाचायला वेळ नसतो, आपण सही करतो. तर हे आहे. आणि मी एकच मिनिट फक्त एक याचं चरित्र प्रभू रामचरणी अर्पण करावं अशी माझी तीव्र इच्छा होती किंवा आहे. वेळही थोडा पुढे धावतोय. त्या अनुषंगानं फार काही लांबवणार नाही, पण रामचरित्र सांगावं की समर्थांचं चरित्र सांगावं असं श्रोत्यांनाच माझी विचारणा आहे. कुठलं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे? समर्थांचं चरित्र घेऊया. सगळ्यांना विनंती, दोन्ही हात वर करून खणखणीत टाळी वाजवायची. अगदीच आखडला वगैरे असेल तर त्यांनी प्रयत्न करू नका, पण मोठ्यांदा टाळी वाजवायची आणि नाम घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय
जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, गौ माता की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. साडेचारशे वर्षापूर्वीचा काळ आणि महाराष्ट्रामध्ये अहो परकीयांच्या सत्तेनं इतका जुलूम केला होता की माणसं आपापला आत्मविश्वास गमावून बसली. खेडोपाडी उपाशी तापाशी दुष्काळानं गांजलेले लोक स्वतःचं सत्व हरवून बसले होते. ह्या सगळ्या जनमानसाला संघटित कोण करणार असा ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला ना, त्यावेळी समर्थ रामप्रभूंनीच आपला दास ह्या कार्यासाठी पाठवला की ज्यांनी पायी चालत 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 12 वर्ष संपूर्ण भारतवर्ष पिंजून काढला. गावागावात गेले, तिथे मारुतीची मंदिरं उभी केली. त्या मारुतीच्या मंदिरांमध्ये व्यायामशाळा निर्माण केल्या आणि गावातल्या सगळ्या तरुणांना एकत्र केलं आणि सांगितलं, अरे लवकर उठा, व्यायाम करा, मन मनगट मेंदू बळकट करा आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिका. प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवला आणि असं करत करत 1100हून अधिक मठांची स्थापना केली. गावोगावी समर्थ फिरतायत. काय काळ होता होतो. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात. धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ हा महामंत्र आहे बरं का. शक्ती प्रेरणा देणारा मंत्र जय जय रघुवीर समर्थ. ह्या मंत्राचा उच्चार सगळ्यात पहिला कुणी केला तर ज्यावेळी मारुतीराय द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी निघाले रामरायांची आज्ञा घेऊन, त्यावेळी सगळ्यात आधी मारुतीरायांनी म्हटलेली ही गर्जना आहे, जय जय रघुवीर समर्थ. आणि अशा प्रकारे समर्थांनी देश संघटन केलं, देश बांधणी केली, धर्माची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. आणि होता 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 फिरत 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 पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. त्यावेळी 5 संत असे होते ज्यांना रामदासी पंचायतन असं म्हणतात, की जे एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या प्रांतांमध्ये काम करीत होते. असे कोण होते तर सगळ्यात पहिले समर्थ रामदास स्वामी. दुसरे सांगली जवळ ब्रह्मनाळ गावचे आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर. तिसरे भागानगर म्हणजे हैदराबाद जवळचे केशव स्वामी भागानगरकर. चौथे सातारा जवळील निगडी गावचे रंगनाथ स्वामी निगडीकर. आणि 5वे होते वारकरी संप्रदायाचे अधिकारी सत्पुरुष जयराम स्वामी वडगावकर. तर जयराम स्वामी समर्थांच्या सोबत होते आणि जयराम स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी फिरत 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 मिरज या गावी आले. कुठं आले? मिरजेला आले.
मिरजेस होता मुक्काम मिरजेस होता मुक्काम मिरजेस होता मुक्काम मिरजेस होता मुक्काम स्वामी जयराम समर्थां बरोबरी होते समर्थां बरोबरी होते तयांचे कीर्तन ठरले ते तयांचे कीर्तन ठरले ते ऐकण्या जमले बहुश्रोते होजी राम राम रामजी ऐकण्या जमले बहुश्रोते होजी राम राम रामजी ऐकण्या जमले बहुश्रोते होजी राम राम रामजी श्री राम राम जय राम जयराम स्वामी आणि समर्थ मिरजेला आले, मारुती मंदिरामध्ये मुक्काम केला आणि संत ज्यावेळी येतात ना तिथे कीर्तन सुरू होतं आणि समर्थ म्हणाले जयरामा आज तू कीर्तन कर. म्हणून जयराम स्वामी कीर्तनाला उभे राहिले आणि ते ऐकायला जमले बहुश्रोते. ते जयराम स्वामींचं कीर्तन होतं. त्या श्रोत्यांचं वर्णन ते काय करावं. अहो मुंगी शिरायला जागा नाही इतके श्रोते होते. ते काय गौरी खांडेकरचं नारायण गावातलं कीर्तन होतं. अरे या रे या रे या रे असं बोलवायला लागायचं नाही. तरी तुम्ही बहुसंख्य आहात हा. तुम्हा सगळ्यांना वंदन आहे. आज हा श्रोतृ समुदाय पाहून खरोखर आज माझं मन आनंदित झालंय. तुमची संख्या खरोखर वाखाणण्याजोगी आहे इतर ठिकाणच्या कीर्तनाच्या श्रोत्यांना पाहून. म्हणजे इतके श्रोते आहेत की तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला काय सांगू आणि काय नको काय सांगू काय नको असं होतंय. श्रीराम राम जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम राम जय राम राम जय राम राम जय राम श्रीराम राम जय राम राम जय राम राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय राम मुखाने नाम चालले अव्याहत होते कीर्तनी रंगुनी श्रोते पानिती रामचंद्र प्रभु देव जी 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 पानिती रामचंद्र प्रभु देव जी राम 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 जी वानिती. ऐका पुढे काय झालं. ही तुडुंब गर्दी मोठमोठ्यानं रामनाम घेत आहेत हे ऐकून त्या ठिकाणी मिरज गावचा मिरजेचा जो किल्लेदार होता तो किल्लेदार दिलेर खान तो 4 सरदारांना घेऊन तिथं ती गर्दी बघायला आला. कोण हे साधू आले गावात हे बघायला आला. तो दिलेर खान अधिकारी तो दिलेर खान अधिकारी तो दिलेर खान अधिकारी तयाची स्वारी पातली हरि कीर्तन प्रांगणी पातली हरि कीर्तन प्रांगणी वाक्य ते पडे तया कानी वाक्य ते पडे तया कानी ठेविले साठवुनिया मनी होजी राम 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 जी ठेविले साठवुनिया मनी होजी राम 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 जी ठेविले साठवुनिया मनी होजी राम 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 जी. जय जय रघुवीर समर्थ. तो दिलेर खान आपल्या 4 सरदारांना घेऊन आला आणि सगळे जण राम नाम घेत आहेत. ते चैतन्य पाहिलं तो आनंद सोहळा पाहिला आणि समोर प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी पद्मासन घालून कीर्तन श्रवणाला बसलेले पाहिले आणि तो दिलेर खान म्हणाला ओ हो क्या नूर है. काय ही गर्दी काय हे तेज आणि काय तो आनंद सोहळा. कारण कीर्तनासारखा आनंद ना श्रोते हो दुसरीकडे कुठे तुम्हाला मिळणार नाही. हे मात्र अनुभवानं सांगते की कीर्तनात जो आनंद आहे ना त्याची फक्त गोडी कळली पाहिजे मग आमचे पाय बरोबर इकडे वळतील. कसं झालंय आई लहान बाळाला सांगते बाळ
लाडू खा, करंजी खा, पुरणपोळी खा. मुलगा म्हणतो, छे मला लाडू नको, मला मॅगी पाहिजे. का? कारण लाडवाची गोडी काय आहे, त्याची चव काय आहे ही अजून त्याला डेव्हलप झालेली नाही. म्हणून त्याचं चायनीज खायला पाय वळतात. चायनीजचा प्रसार कुणी केला हो? खेडोपाडी गावागावात कशा ह्या गाड्या आल्या याचा विचार केला आम्ही. पण कीर्तनाचा प्रचार करायला लागतो की या, कारण चांगल्या गोष्टींचाच प्रचार करायला लागतो आणि तुम्ही आम्ही प्रत्येकाने तो केला पाहिजे. जिथे कुठे कीर्तन असेल आजूबाजूला, कोणाचंही असो, नवीन असो, तरुण असो, म्हातारा असो, कोणी असो, आपण कीर्तनात जाऊन बसावं. त्याच्याने आपलाच फायदा होणार आहे. आणि हळूहळू हळू जसं कीर्तन ऐकून तशी गोडी गोडी निर्माण होईल. आणि एकदा का कीर्तनातली गोडी कळली की मग बाकी कुठल्या विषयात ती गोडी सापडणार नाही. आणि असं कीर्तन रंगात आलं होतं. अहो, जयराम स्वामी वर्णन करून सांगत होते श्रोत्यांना की बाप हो, या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी संतांच्या मार्गाने चालत जा, तुम्हाला राम भेटल्याशिवाय राहणार नाही. असं जयराम स्वामी म्हणाले की तुम्हाला भगवंताची प्राप्ती हवी असेल तर संतांच्या मार्गाने चालत जा, संतांच्या मार्गाचा अवलंब करा, त्यांच्या मागे जा आणि जे संत सांगतील त्यानं भगवंत नक्की भेटेल. हे एवढंच वाक्य दिलेर खानानं ऐकलं आणि त्यानं विचार केला, संतांच्या मागे चालत चालत गेलो की राम भेटेल. तेवढं वाक्य त्यानं ऐकलं आणि तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मारुतीच्या देवळात पहाटे हे दोघे जण उठलेत आणि जयराम स्वामी नदीवरून स्नान करून आले. आदल्या दिवशीची धोत्र उपरणी पिळून घट्ट धुतलेली अशी खांद्यावर टाकली होती. स्नान करून पंचा नेसलेले, हातात कमंडलू, पाणी आणलं होतं संध्या करण्यासाठी. ते घेऊन चालत चालत आले मंदिरात आणि श्रीराम राम जय राम राम जय राम राम जय राम असं म्हणत म्हणत म्हणत, कालची कीर्तनाची झिंग अजून होती ना, त्याच लहरीत होते, त्या धुंदीत होते आणि आले आणि गुणगुणत होते कालचे अभंग. आणि समर्थ ध्यानस्थ बसलेले त्यांनी पाहिलं, जयरामा कालचा कीर्तनाचा रंग काही नामी होता नाही असं म्हणाले. काय रंग नामी होता, सगळे श्रोते कसे रंगून गेले होते. जयराम स्वामी म्हणाले, हो तर प्रत्यक्ष भगवंत कीर्तनात येतो, हा कीर्तनाचा महिमाच आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. जिथे माझे भक्त गातात त्यांच्या मागे नारदामी उभा असतो, त्या ठिकाणी मी येतो असं वचन आहे. जिथे रामनाम असतं तिथं मारुतीराय येऊनच जातात. तुम्ही कुठेही नाम घ्या. अहो, ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत आणायला निघाले होते मारुतीराय, इतक्या गडबडीत होते, एका रात्रीत परत यायचं होतं, तरी सुद्धा कालनेमी नावाचा राक्षस खाली रामनाम घेत बसला मारुतीरायांचा मार्ग अडवण्यासाठी. कारण त्याला माहीत होतं की जिथे नाम चालू आहे तिथे मारुती थोडा वेळ तरी येऊन जाणार. मग कीर्तनात भगवंत येतो म्हणून आनंद होतो. आणि खरोखरीच कालच्या कीर्तनाचा रंग असा होता, अगदी मलाही फार आनंद झाला असं जयराम स्वामी म्हणत होते. इतक्यात ते दोघे जण देवळातून पाहतायत, लांबून दोन शिपाई मेणा घेऊन येताना दिसले. जयरामा, कोणासाठी असेल रे हा मेणा असं पाहतायत. हा मेणा इथे काय येतोय? स्वामीसाठी पालखी आणि येली, स्वामीसाठी पालखी आणि येली, दिलेराने स्वामींची याद केली, पूज करण्याची तयारी करावी आणि किल्ल्याची वाट झणी धरावी. जयराम स्वामींना आश्चर्य वाटलं, पालखी कशी काय इथे येते म्हणून. इतक्यात ते दोघे शिपाई आले, त्यांनी पालखी ठेवली आणि सांगितलं, दिलेर खान सा